Welcome. Today's topic is human male reproductive system. Okay. So today's topic is human male reproductive system. आता ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आहे म्हणजे ऑब्व्हियसली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आहे म्हणजे ते काय प्रोड्यूस करणार, जर्म सेल्स प्रोड्यूस करणार. काय प्रोड्यूस करणार, जर्म सेल. आता याच्यामधले जर्म सेल काय आहेत मेल रिप्रोडक्टिव्हमधले, तर स्पर्म हे काय आहेत, जर्म सेल्स आहेत. मग आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म कसे प्रोड्यूस होतात हे आपण बघणार आहोत. आता ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजे ऑब्व्हियसली खूप सारे ऑर्गन्स काय असणार आहेत, कनेक्टेड असणार आहेत. मग आता ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत, तर टेस्टीज आहेत, डक्ट अँड ग्लँड्स प्रेझेन्स आहेत. ओके, टेस्टीज 2 पेअर्समध्ये टेस्टीज प्रेझेन्स आहेत, डकमध्ये युरिनोजेनायटल डक प्रेझेंट आहे, ग्लँडमध्ये कॉपर्स ग्लँड आहेत, प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, असे डिफरंट टाइप्स ऑफ ग्लँड्स प्रेझेंट्स आहेत. ओके, सो ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे जर्म सेल्स प्रोड्यूस करतात. जर्म सेल इज नथिंग बट इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज स्पर्म. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज कन्सिडर्ड डिफरंट ऑर्गन विच आर द टेस्टिस, डक्ट्स अँड ग्लँड्स. सी द डायग्राम एक्झॅक्टली. सी दिस इज द डायग्राम ऑफ ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि आपण याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सगळे डक्ट्स, ग्लँड्स वगैरे पाहूया. So first this is the urinary bladder and see urinary bladder, then ejaculatory duct, and then this is seminal vesicles, then this is prostate gland and vas deferens, Copper's gland, urinogenital duct, epidermis, and then scrotum and the testes. See again once more, this is the penis. Okay, this is the testis. This part we call as scrotum. टेस्टिसच्या वरती हा जो पार्ट आहे त्याला आपण इपिडॅमिस असे म्हणतो. मग हे पेअर फॉर्ममध्ये जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर वरती गेले आहे त्याला आपण वॅस डिफरन्स असे म्हणतो. ओके, हे वरती गेलं आहे स्ट्रक्चर. हा इथे युरिनरी ब्लॅडर आहे. देन इथे हे जे 2 ट्री लाईक स्ट्रक्चर सारखं दिसतं आहे त्याला आपण सेमिनल वेसिकल असं म्हणतो. त्याच्या बिलो ही एजॅक्युलेटरी डक्ट आहे आणि जी ही डक्ट आहे त्याला आपण युरिनोजेनायटल डक्ट्स असे म्हणतो. हे जे छोटेसे स्ट्रक्चर आहे जे पण पेअर फॉर्ममध्ये आहे त्याला आपण कॉपर्स ग्लँड असे म्हणतो. ओके, तर हे सगळे डिफरंट काय आहेत, ऑर्गन्स आहेत जे युरिनरी ब्लॅडरमध्ये जे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यापैकी आपण फर्स्ट ऑर्गन बघणार आहोत तो म्हणजे टेस्टिस. आता सी हिअर इज अ टेस्टिस स्ट्रक्चर. ओके, हे बघा, हे जे टेस्टिसचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती काय प्रेझेंट आहेत, हे इपिडॅमिस प्रेझेंट आहे आणि हा जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्क्रोटम असे म्हणतो. ह्या स्क्रोटममध्ये काय प्रेझेंट आहे, ह्या स्क्रोटममध्ये हे टेस्टिस प्रेझेंट्स आहेत आणि टेस्टिस किती आहेत, 2 टेस्टिस आहेत. आणि मग ह्या टेस्टिसचं फंक्शन काय आहे, तर हे स्पर्म प्रोड्यूस करतं. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप टेस्टिसबाबत बघूया. सी टेस्टिस किती टेस्टिस प्रेझेंट आहे, तर पेअरमध्ये प्रेझेंट असतात म्हणजे 2 टेस्टिस प्रेझेंट आहेत. फंक्शन काय आहे टेस्टिसचं, तर ते जर्म सेल प्रोड्यूस करतात म्हणजेच काय प्रोड्यूस करतात, स्पर्म प्रोड्यूस करतात. ओके, अँड फंक्शन आहे त्याचं की ते स्पर्म प्रोड्यूस करतात. आणि टेस्टिस कुठे प्रेझेंट आहेत, त्यात इनसाइड द स्क्रोटम अँड आउटसाइड द स्क्रोटम आहे अँड आउटसाइड द अबडॉमिनल कॅव्हिटी. ओके, आणि इनसाइड कुठे प्रेझेंट आहेत, ते स्क्रोटमच्या प्रेझेंट आहेत. ओके, स्क्रोटमच्या इनसाइडमध्ये टेस्टिस प्रेझेंट आहेत आणि आउटसाइड ऑफ द अबडॉमिनल कॅव्हिटी. तर अबडॉमिनल कॅव्हिटीच्या आउटसाइड का प्रेझेंट आहेत, सो या अबडॉमिनल कॅव्हिटीच्या आउटसाइड का प्रेझेंट आहेत, कारण आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते जे बॉडीचं टेम्परेचर त्या टेम्परेचरमध्ये स्पर्म प्रोड्यूस होत नाही, त्यांना थोडंसं कमी टेम्परेचर लागतं आणि बिलो आउटसाइड ऑफ अबडॉमिनल कॅव्हिटी ते टेम्परेचर थोडं बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असतं आणि तिथे इझिली काय होतं, स्पर्म प्रोड्यूस होऊ शकतात. म्हणून ते आउटसाइड ऑफ द अबडॉमिनल कॅव्हिटी प्रेझेंट्स आहेत. ओके, हे झालं टेस्टिसबाबत. आता टेस्टिसमध्ये आपण एक डायग्राम बघूया आणि आपल्याला टेस्टिसचा क्रॉस सेक्शन डायग्राम बघूया आणि आपल्याला टेस्टिसबाबत भरपूर गोष्टी क्लिअर होतील. ओके, ही टेस्टिस आहे जी ओव्हल शेप आहे, त्याच्यावरती हा इपिडॅमिस आहे
एपिडॅमिस आहे. परत एकदा डायग्राममध्ये बघा, हा स्क्रोटम आहे, स्क्रोटममध्ये हे 2 टेस्टिस आहेत, त्याच्यावरती हे एपिडॅमिस आहे. ओके, आता याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? आता या टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. ओके, 2 टेस्टिस आहेत, आउटसाइड अब्डोमिनल कॅव्हिटी प्रेझेंट आहे. टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. आता हे बघा, इथे जे हेअर लाईक स्ट्रक्चर, ओके, तुम्ही त्याला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरही म्हणू शकता, हे काय आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. ओके, आणि या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्येच सेल्स प्रेझेंट असतात, त्यांना आपण जर्मिनल इपिथेलियम म्हणतो. जर्मिनल इपिथेलियम. ओके, जर्मिनल इपिथेलियम असं म्हणतो. टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, त्याच्यामध्ये सेल प्रेझेंट आहेत, ते जर्मिनल इपिथेलियम असं म्हणतो. आणि ते सेल्स मेओसिसद्वारे डिव्हिजन होतात आणि त्याच्यापासून स्पर्म प्रोड्यूस होतात. काय प्रोड्यूस होतात? स्पर्म. तर टेस्टिसमध्ये कसे स्पर्म प्रोड्यूस होतात? तर त्याच्यामध्ये हे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं म्हणतो. त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जर्मिनल इपिथेलियम सेल प्रेझेंट आहे, त्यांचं डिव्हिजन होतं बाय मेओसिस आणि त्याच्यापासून स्पर्म प्रोड्यूस होतात. ओके, आता हे टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस झाले, त्याच्यानंतर आता ते पूर्ण ऑर्गन्समध्ये एक जे प्रोड्यूस झाले स्पर्म आहे ते इमॅच्युअर आहेत आणि मग ते एका ट्युब्युल्समधून दुसऱ्या ट्युब्युल्स किंवा आपण एका ऑर्गन थ्रू दुसऱ्या ऑर्गन थ्रू ट्रान्सफर होतात आणि ते बिकम काय होतात? मॅच्युअर होतात आणि रेडी टू फर्टिलाइज होतात. ओके, आता मग हे ट्रान्सफर कसे होतात? मग त्यांचं पाथ ऑफ ट्रान्सफर काय आहे? त्यांचं पाथ ऑफ ट्रान्सफर बघूया आपण. आता या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथे एक सेंटर पॉईंट दिसेल. या सेंटर पॉईंटला आपण रेड टेस्टिस असं म्हणतो. काय म्हणतो? रेड टेस्टिस. आणि इपिडेमिसला जॉईन झाणारे परत हे स्ट्रक्चर दिसेल, त्याला आपण वासा इफेरेंटिया असं म्हणतो किंवा वासा इफरन्स असं म्हणतो. वासा इफरन्स असं म्हणतो. आणि मग पोर्शन आहे इपिडेमिस. म्हणजे एक प्रॉपर एक कनेक्शन आहे. इथे एक सेंटरला सगळे स्ट्रक्चर आहे सर्क्युलर, म्हणजे इकडून जे प्रोड्यूस झालेले आहेत ते पहिले इथे सेंटरला येतात आणि सेंटर थ्रू परत ह्या कनेक्शन थ्रू ते इपिडेमिसला जातात. मग सेंटर पोर्शनला आपण रेड टेस्टिस म्हणतो आणि जे इपिडेमिसमध्ये जातात त्या पोर्शनला आपण वास इफेरेंटिया असे म्हणतो आणि मग ते इपिडेमिसमध्ये येतात. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप ते कसे मूव्ह होतात बघूया. ओके, म्हणजे ते टेस्टिसमध्ये प्रोड्यूस होतात, नंतर ते रेड टेस्टिसमध्ये जातात. टेस्टिसमध्ये प्रोड्यूस होतात, नंतर ते रेड टेस्टिसमध्ये जातात. ओके, रेड टेस्टिस म्हणजे काय? हा हा टेस्टिसचा सेंटर पोर्शन आणि त्याच्यानंतर ते वास इफेरेंटियामध्ये जातात, इफरन्समध्ये जातात. वास इफरन्समध्ये जातात. वास इफरन्समधून ते परत या इपिडेमिसमध्ये येतात. इपिडेमिसमध्ये येतात. ओके, आता ते इथे आले, इपिडेमिसमध्ये आले. म्हणजे आता स्ट्रक्चर बघा, इथे प्रोड्यूस होऊन ते इथपर्यंत आले. ओके, पण इथे ट्रान्सफर येण्यासाठी त्यांना आधी टेस्टिसच्या सेंटर पोर्शनला आणि जे सेंटर पोर्शनपासून जे एपिडेमिसचं कनेक्शन आहे तिथपर्यंत यावं लागतं. मग सेंटर पोर्शनला आपण रेड टेस्टिस आणि जे कनेक्शन आहे त्याला वास इफेरेंटिया असे म्हणतो. सो इथून ते आता एपिडेमिसमध्ये आले आहेत. आता ते एपिडेमिसमधून वास डिफरन्समध्ये जातात. वास डिफरन्स म्हणजे हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे आहे इथपर्यंत ते ट्रान्सफर होतात. वास डिफरन्सनंतर ते इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतात. दिस इज वास डिफरन्समधून ते ह्या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतात. इजॅक्युलेटरी डक्टमधून ते युरिनोजेनायटल डक्टमध्ये येतात आणि युरिनोजेनायटल डक्टमधून ते फिमेल ओव्हरीमध्ये पास होतात. हा त्यांचा पाथ आहे. आणि इथून जेव्हा स्पर्म ट्रान्सफर होतात तेव्हा इथून जे इमॅच्युअर असतात, पण ह्या ड्युरिंग ट्रॅव्हलिंगमध्ये ते मॅच्युअर होतात आणि रेडी टू फर्टिलाइज होतात. ओके, ह्या थ्रू ते ट्रान्सफर होतात. ओके, आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट हा राहतो की जेव्हा हे इथपर्यंत ट्रान्सफर होतात तेव्हा मग इथे प्रेझेंट असलेले ग्लँड, आता टेस्टिसचं जर काम झालं तर डक्टचंही काम समजलं की त्या डक्ट थ्रू ट्रान्सफर होतात. मग आता प्रेझेंट कुठल्या ग्लँड्स आहेत बघा, कॉपर्स ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमिनल वेसिकल ग्लँड्स आहेत. तर हे काय करतात, हे सेमिनल वेसिकल स्वतःचं एक सिक्रेशन तयार करतं. ते सिक्रेशन ते इजॅक्युलेटरी डक्टमध्ये पाठवतं. सिक्रेशन म्हणजे एक लिक्विड, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट प्रेझेंट्स आहेत. ओके, सेमिनल वेसिकल एक स्वतःचं सिक्रेशन तयार करते. ते कुठे सिक्रेट करते? इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. आणि मग प्रोस्टेट ग्लँड्स आणि ह्या ज्या कॉपर्स ग्लँड्स आहेत.
ओके. ही जी प्रोस्टेट ग्लँड्स आणि कॉपर्स ग्लँड आहे त्यांचं पण एक सिक्रेशन तयार करते आणि ते कुठे सिक्रेट करते या युरिनोजेनायटल डक्टमध्ये. ओके. आणि मग जेव्हा स्पर्म हे ट्रान्सफर होत असतात तेव्हा त्या सिक्रेशनबरोबर मिक्स होतात. त्या सिक्रेशनबरोबर काय होतात, मिक्स होतात आणि मग त्याला सिमेन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सिमेन असं म्हटलं जातं. सी द नेक्स्ट पॉईंट इज अ सिमेन. ओके. सिमेन म्हटलं जातं. सिमेन कशाला म्हटलं जातं, की जे ग्लँडचं सिक्रेशन आहे प्लस स्पर्म यांना काय म्हटलं जातं, सिमेन. मग हे सिक्रेशन स्पर्मबरोबर जर मिक्स होतं तर त्याचा काय फायदा आहे, तर ते स्पर्मला काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, न्यूट्रिशन अँड मोबिलिटी प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, न्यूट्रिशन अँड मोबिलिटी. आणि त्यामुळे ते इझिली पेनिस थ्रू मूव्ह होऊन फर्टिलायझेशनसाठी रेडी होतं. त्याला आपण सिमेन असं म्हणतो. ओके. आता आपण पूर्ण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितली आणि वी नो दॅट ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज बेसिकली यूज टू प्रोड्यूस जर्म cells, and the germ cell is nothing but in male reproductive system is sperm, and we know this is a system that consists a number of organs. So that organs are the testes, this is the scrotum, and this is vas deferens, and this is urinary bladder, this is the seminal vesicles, this is the prostate gland, ejaculatory duct, this is vas deferens, this is copper gland, and this one is this structure is penis. Okay, so we know that the two testes are present in the human male reproductive system, and testes consist the seminiferous tubule consists the germinal epithelium cells, and that germinal epithelium cells is divided by meiosis, and that produce sperm, and that produces sperms are in mature form, and then it transfer from red testes to the vas efferens, and then epididymis, then vas deferens to the ejaculatory duct, and then urinogenital duct. While traveling, sperm mix with the different type of secretion which is produced by seminal vesicle, prostate gland, and Copper's gland, and that secretion, sperm mix with that secretion, so total combination of secretion plus sperm we call that as semen, and then semen is transferred through this urinogenital duct and penis through the ovary of ovary of female reproductive systems, and then there is it fertilize and produce fetus. This is the human male reproductive system. Thank you for watching Learn with Vaidehi. Please share, like and subscribe my channel.